Hello student, today solve the example for trigonometric function by using sine root, cosine root and projection. लास्ट लेक्चर्स मध्ये आपण हे रूट्स सॉल्व केले होते. म्हणजे ह्या रूटचे थेरम आपण पाहिले. तर म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला इन ट्रायंगल ABC A is equal to 2, B is equal to 3 and sin A is equal to 2/3. Find the value of angle B. आपल्याकडे जे तीन रूट्स आहेत साइन, कोसाइन आणि प्रोजेक्शन. तर साइन रूट्स मध्ये साइन येतो, कोसाइन आणि प्रोजेक्शन रूट्स मध्ये कॉस च्या टर्म येतात. म्हणजे इथे आपल्याला अप्लाय किंवा यूज करायला लागणारा थेरम कोणती आहे तर साइन रूटची. तर मग साइन रूटची असलेली सिंपल थेरम काय बाय युजिंग sin root A divided by sin A, B divided by sin B is equal to C divided by sin C. आता ह्यातला कोणते दोन टर्म घ्यायचे ह्या तिघांचा रेशो सारखा आहे पण आपल्याला दिलं काय दिलंय A आणि B आणि अँगल A आणि अँगल B म्हणजे मी फक्त ह्या दोन टर्म यूज करणार आहे. Therefore, A divided by sin A is equal to B divided by sin. मला फाइंड आउट करायचं अँगल B ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin B is equal to B into sin A divided by small b ची व्हॅल्यू काय 3 sin A ची व्हॅल्यू काय 2/3 and A ची व्हॅल्यू काय 2. means 3 ला 3 कॅन्सल 2 ला 2 कॅन्सल रिमेनिंग व्हॅल्यू 1. मग sin च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 येते कोणत्या अँगलची येते तर π/2. means therefore angle B is equal to π/2. very simple example 2 marks example. next example in triangle ABC prove that. आता ही ज्यावेळेस प्रूव्ह दॅट किंवा शो दॅटची एक्झाम्पल असतात त्यावेळेस ती स्वतःची युनिक एक्झाम्पल असतात. प्रत्येकाची एक स्वतःची मेथड असते त्याच मेथडने सॉल्व्ह करायचं. त्यांचा एक सिक्वेन्स ठरलेला असतो. म्हणजे इथे काय A B C B पहिले C आणि A इथे स्मॉल c तर A आणि B. म्हणजे जो बाहेर लेंथ दिली त्याचा अँगल आतमध्ये नाही तर राहिलेले दोन अँगल तर त्यांची सर्वांची आपल्याला ऍडिशन केल्यानंतर काय येत आहे 0 आहे. LHS काय आहे A sin B minus sin C plus B sin C minus sin A plus C sin A minus sin B is equal. आता आपण सिंप्लिफाय करू. ह्या A नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो B नी ह्या ब्रॅकेटला C नी त्या ब्रॅकेटला. म्हणजे काय झालं A sin B minus A sin C plus B sin C minus B sin A plus C sin A and ते खाली तो मायनस C sin सेपरेशन केलं. आता मी अशी ऍडजस्टमेंट करतो तर एक लेंथ आणि अँगल यांचा ग्रुप बनतो. म्हणजे A ची लेंथ आणि B चा अँगल. मग मला B ची लेंथ आणि A चा अँगल पाहिजे. B ची लेंथ आणि A चा अँगल. इथे काय झालं A sin B minus B sin A. जे टर्म घेतले त्याला आपण टिक करू. म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल ह्या टर्म आपण यूज केले. पुढे काय प्लस B sin C बरोबर आहे. B sin C ला काय आपल्याला मायनस C sin B मायनस C sin B प्लस रिमेनिंग टर्म C sin A मायनस A sin C. आपण काय केले सिंपल लेंथ आणि अँगलची ऍडजस्टमेंट करून ग्रुप बनवले त्याच टर्म येतात विथ साइड.
म्हणजे मी याला असं ब्रॅकेट टाकू शकतो, याला असं ब्रॅकेट टाकू शकतो, याला असं ब्रॅकेट. बाहेर प्लस साइन असल्यामुळे आतले साइन चेंज होणार नाही. आता a मायनस b मायनस b साइन a यांचं मला रिलेशन पाहिजे. हियर युजिंग कोसाइन सॉरी युजिंग साइन रूल, a divided by sin a is equal to b divided by sin b. हाच फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला. क्रॉस मल्टिप्लाय करू, therefore a sin b is equal to b sin. हा प्लस b sin ने शिफ्ट केला तर काय होणार आहे, a sin b minus b sin a is equal to 0. म्हणजे हा जो ब्रॅकेट आला तो सिम्प्लिफाय करता काय येतोय, 0 येतो. सिमिलरली हे सुद्धा तसं बघायचं, b आणि c आणि b, c आणि a आणि c. जसं इथं ab चं रिलेशन तसं इथं bc चं आणि इथे ca चं रिलेशन मी सिमिलरली यूज करतो. सिमिलरली b sin c minus c sin b is equal to 0 and c sin a minus a sin c is equal to 0. म्हणजे ह्या दोघांचे सबट्रॅक्शन 0 आहे, ह्या दोघांचे सबट्रॅक्शन 0 आहे, ह्या दोघांचे सबट्रॅक्शन 0 आहे. म्हणजे त्या तिघांचे ऍडिशन काय आहे ना, 0 plus 0 is equal to 0 is equal to RHS. म्हणजे जे मला सांगितले LHS is equal to RHS are proof. हे तुम्ही तुमच्या मेथडने अजून एक सिंपल मेथड, अजून एक मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. इथे a sin b minus b sin minus sin c, तर मी sin b ची व्हॅल्यू पुट करू शकतो, b into sin a divided by a. मग a शीच रिलेशन मला sin शीच घ्यायचं, पुन्हा तिथे ऍडजस्टमेंट केले की आपल्याला सबट्रॅक्शन येईल. नेक्स्ट example, in triangle ABC, if angle A is 60 degree, length of B 3, length of C 8, then find A and circumradius of circle. आता इथे आपल्याला एक अँगल दिला आहे आणि दोन साइड दिले आणि आपल्याला तिसरी साइड विचारलेली आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणता रूल यूज करायचा, साइन करायचा की कोसाइनचा करायचा. जर आपण साइन रूल घेतला तर लेंथ डिवाइडेड बाय अँगल इज इक्वल टू सेकंड अनदर लेंथ डिवाइडेड बाय अनदर अँगल. म्हणजे बी लेंथ घेतली त्यासाठी आपल्याला बी अँगल लागेल, ए लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आणि ए अँगल दिलाय. म्हणजे इथे दोन अननोन आले, ए लेंथ पण अननोन आले आणि बी चा अँगल पण अननोन आला. म्हणजे आपल्याला साइन रूल अप्लाय करता येणार. मग दुसरा कोणता आहे, कोसाइन. मग कोसाइन रूलचा फॉर्म्युला काय येतो a चा, तर a स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2bc cos a. तुम्हाला b दिलाय आणि cos म्हणजे अँगल ऑफ a सुद्धा दिलेला आहे. म्हणजे इथे आपण यूज करणार आहे बाय किंवा युजिंग कोसाइन रूल. कोसाइन रूल काय आहे आपला, फॉर दिस a square is equal to b square plus c square minus 2bc cos of a. Putting the value जे आपल्याला गिवन आहे b 3 square c 8 square minus 2, मी आता ब्रॅकेट मध्ये लिहितो, minus ब्रॅकेट 2 3 into 8 into cos 6. 3 चा स्क्वेअर 9, 8 चा स्क्वेअर 64 minus 2 into 3 into 8 6 into 8 48 into cos 6 1/2. So simplify the calculation केलं तर 9 plus 64 minus 24, 64 minus 24 14, 9 plus 14 49. इथे 8 square root on both sides. A is equal to 7. आता a square root
काढलं तर प्लस मायनस 7 पण लेंथ मायनस मध्ये नसते म्हणजे काय आलं प्लस 7. तर दुसरं काय विचारले सर्कम रेडियस ऑफ सर्कल म्हणजे ते तिन्ही पॉइंट ट्रायंगलचे कोणत्या सर्कल मधून जातात त्याचा फॉर्म्युला काय बाय साइन रूल्स मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. साइन रूल काय सांगतो a डिवाइडेड बाय sin a इज इक्वल टू 2 b डिवाइडेड बाय sin b घ्या c डिवाइडेड बाय sin c घ्या. पण इथे आपल्याला अँगल a दिलाय आणि लेंथ ऑफ a आपण फाइंड आउट केली म्हणून हा सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला मीन्स 2r a ची व्हॅल्यू काय आली 7 sin 60 sin 60 किती येतो √3/2 सिंप्लिफाय केलं therefore r is equal to 7 divided by √2 ही आली आपली सर्कम रेडियस ची व्हॅल्यू 7 divided by √3. Next example again prove that a b cos c minus c cos b is equal to b square minus c square. याचे सुद्धा तीन टाइपचे एक्झाम्पल म्हणजे a square minus b square a square minus c square ह्या रिलेशन. आता ह्यांचा पण एक सिक्वेन्स ठरलेला आहे जसं आधीचे एक्झाम्पल होतं म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर a तर इथे b आणि c आणि आतमध्ये ह्यांच्या अल्टरनेटली लेंथ आणि अँगल जो फर्स्ट असेल तिथे b cos c minus c cos b. जर इथे a square minus c square असतं मग कोणती व्हॅल्यू लेंथ राहते तर b राहते. इथं काय आला असता b आला असता आतमध्ये a cos c minus c cos a. जर a square minus b square असतं बरोबर मग कोणता लेंथ राहते c राहते इथे काय आलं असतं c. इथे चेंज काय झालं असतं a cos b minus b cos a. हे फक्त पोझिशन एका सायकल प्रमाणे चेंज होतात आणि सॉल्व करायची मेथड सगळ्यांची विषय सारखीच पण ती फक्त ह्याच एक्झाम्पल होते. अगेन प्रूफ राइट द LHS. तर LHS काय आहे a b cos c minus c cos बरोबर. इथे आता आपण युजिंग कोसाइन रूल आता कोसाइन रूल मध्ये आपल्याला फक्त काय हवंय cos c त्याचाच रूल घेऊ. मग cos c चा रूल काय येतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ab and cos b a square plus c square minus b square divided by 2ac. इथे पुट करा ते a आणि c च्या सॉरी cos c आणि cos b च्या मीन्स a इन ब्रॅकेट हा b पुन्हा ब्रॅकेटच्या बाहेर a square plus b square minus c square divided by 2ab whole bracket square sorry minus secant c again bracket cos b काय a square plus c square minus b square divided by 2ac. this bracket closed and again whole bracket is closed. ठीक है इथून b ला b कॅन्सल c ला c कॅन्सल. आता डिनॉमिनेटर पाहिलं तर 2a दोघांचा डिनॉमिनेटर काय सारखाच आहे इन ब्रॅकेट मीन्स a. आता मी हा ब्रॅकेट सॉल्व करतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस मायनस प्लस b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. दोघांचा डिनॉमिनेटर काय सारखा a ला a कॅन्सल प्लस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर कॅन्सल इथे प्लस b स्क्वेअर इथे प्लस b स्क्वेअर म्हणजे काय आलं 2b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर डिवाइडेड बाय राहिलेला 2
दोन्ही बाजूने तू कॉमन काढला तर b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवायडेड बाय 2 get cancel b square minus c square is equal to RHS. ये तुमचं सिंपल रिलेशन काय आलं b square minus c square is equal to RHS. आला using by the cosine rule. तुम्ही ह्या RHS वरून सुद्धा काय करू शकता सॉल्व करू शकता. तर फॉर्म्युला लिहिताना मग आपल्याला ह्या टाइप मध्ये फॉर्म्युला लिहावा लागतो b स्क्वेअर चा फॉर्म्युला c स्क्वेअर चा फॉर्म्युला तो पुट करून पुन्हा कॅन्सलेशन करून आपण व्हॅल्यू करू फाइंड. Solve the next example. Next example. In triangle ABC, prove that A in bracket cos C minus cos B is equal to 2 in bracket B minus C cos square A by 2. आता इथे cos A म्हणजे आपल्याला कोसाइन किंवा प्रोजेक्शन रूल ह्या दोघांपैकीच एक रूल अप्लाय होणार आहे. मग ह्या दोघांपैकी कोणता रूल अप्लाय होणार आहे तर तो रूल ह्या लेंथवर डिपेंड्स असतो कोणता घ्यायचा. आधीच्या एक्झाम्पल मध्ये b स्क्वेअर आणि c स्क्वेअर होता म्हणजे लेंथच्या स्क्वेअरचं रिलेशन होतं म्हणून आपण कोसाइनचा फॉर्म्युला वापरला होता. इथे कुठेच स्क्वेअर नाही लेंथला म्हणजे आपला कोणता फॉर्म्युला येणार आहे तर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला इथे आपण काय करणार आहे अप्लाय करणार आहे. मग प्रोजेक्शनचा फॉर्म्युला काय युजिंग projection rule small a is equal to b cos c plus c cos b. Small b is equal to a cos c plus c cos a and small c is equal to a cos b plus b cos a. असे काय आपले सिंपल फॉर्म्युला आहे. आता आपण फर्स्ट LHS घेऊ. LHS is equal to a cos c minus cos b. इथे आपल्याला सेपरेट काढता येत नाही cos b किंवा cos c. cos c म्हणजे इथे c आणि b आहे, इथे c आहे, इथे b आहे. तर आपण काय करणार आहोत ह्या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये याने आत मी मल्टिप्लाय करतो म्हणजे a cos c minus a cos b. आता a cos c ची टर्म कुठे आहे तर या इथे a cos c. a cos b ची टर्म कुठे आहे या इथे a cos b. मग ते दोनच फॉर्म्युले मी काय करतो आता यूज करणार. therefore using b equal to a cos c plus c cos a. त्याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. therefore a cos c is equal to b minus c cos a. आता हे रिलेशन यूज केलं तर सिमिलरली and a cos b is equal to c minus b cos a. आला हे काय करतो इक्वेशन सेकंड म्हणतो पुट इन इक्वेशन फर्स्ट. ह्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर माझं रिलेशन काय येणार आहे आता a cos c साठी b minus c cos a minus c minus minus plus b cos a. आता पुढे सिम्प्लिफाय केलं b minus c एका ब्रॅकेट मध्ये टाकतो प्लस b cos a minus c cos a. आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ती मी ह्या b minus c सारखी तर मला काय हवंय b minus c हवंय म्हणून b cos a ची टर्म आधी घेतली आणि c cos a ची टर्म नंतर घेतली विथ साइन. जर इथं जर पाहिलं b minus c फर्स्ट ब्रॅकेट प्लस फक्त ह्या दोघांमधून cos a काय येतोय कॉमन येतोय की नाही b minus c cos. त्याला एक ब्रॅकेट टाकतो. आता इथे b minus c आणि b minus c संपूर्ण ब्रॅकेट काय आहे कॉमन आहे बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहिलं इथे आत येणार 1 आणि इथे येणार cos a.
मग आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युले पाहिले 1 प्लस कॉस ए काय असतो तर 2 कॉस स्क्वेअर हाफ अँगल मी तर कोणता अँगल आहे ए मग तो पुट करू b मायनस c इंटू 2 कॉस स्क्वेअर ऑफ हाफ ऑफ अँगल कॉस स्क्वेअर a बाय 2 हा 2 पुढे ने 2b मायनस c cos square a by 2 is equal to RHS आला याचे सुद्धा तीन टाइप्स येतात इथे बाहेर जर b असेल तर इथे a आणि c असणार आणि इथे b by 2 असेल इथे जर c असेल तर इथे a आणि b असणार आणि इथे c by 2 त्यानुसार इथला अँगल काय होईल बदलायचा आहे सिंपल रिलेशन हे सुद्धा एक सायकलिक फॉर्म मध्ये असते प्रत्येक एक्झाम्पलचे तीन टाइपचे एक्झाम्पल किंवा 6 टाइपचे एक्झाम्पल तयार होतात नेक्स्ट एक्झाम्पल प्रूव्ह कोसाइन रूल यूज्ड बाय द प्रोजेक्शन रूल कारण की कोसाइन मध्ये सुद्धा कॉस आहे आणि प्रोजेक्शन मध्ये सुद्धा कॉस आहे मग आपण कोसाइन वरून प्रोजेक्शन आणि प्रोजेक्शन वरून कोसाइन रूल काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो आता आपल्याला काय सांगितलंय यूजिंग बाय प्रोजेक्शन रूल अँड फाइंड द कोसाइन आता मी प्रोजेक्शन रूल लिहून घेतो a is equal to b cos c plus c cos b आणि मला कोसाइन रूल माहिती आहे कोसाइन रूल मध्ये प्रत्येक लाईनचा स्क्वेअर आहे बरोबर मग मी ह्याचा सुद्धा स्क्वेअर करतो म्हणजे मल्टिप्लाय a ऑन बोथ साइड is equal to ab cos c plus ac cos b म्हणजे काय झालं a स्क्वेअर ab cos c plus ac cos b आणि ह्याला म्हणतो इक्वेशन फर्स्ट अशा मला तीन इक्वेशन भेटले कोसाइनच्या प्रत्येक रूल मध्ये a b आणि c विथ स्क्वेअर a चा झाला b चा काय b a cos c plus c cos a त्याला b ने मल्टिप्लाय करतो म्हणजे b स्क्वेअर ab cos c plus cb sorry bc cos a equation second third c is equal to a cos b plus b cos a म्हणजे c स्क्वेअर काय होणार ac cos b plus bc cos a हे लिहिताना नेहमी सिक्वेन्सनेच लिहित जा म्हणजे आपलं एक्झाम्पल चुकणार म्हणजे a b c च्या फॉर्म a पहिला b दुसरा c तिसरा आता इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड आपला फॉर्म्युला काय कोणता एक फॉर्म्युला आहे आपण समजा आता cos a फाइंड आउट तर cos a चा फॉर्म्युला काय a स्क्वेअर सॉरी b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc इज इक्वल टू cos a मग मला ह्याची आणि ह्याची ऍडिशन करून हे सबट्रॅक्ट करायचं किंवा जर मला cos c चा फॉर्म्युला घ्यायचा असेल तर cos c चा फॉर्म्युला काय येणार आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ab कोणते रिलेशन तुम्ही तुमच्या मनाने तयार कराल त्याप्रमाणे इक्वेशन लिहा इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड अँड सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 म्हणजे मी ह्या दोघांची ऍडिशन करतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि ह्याची काय करतो सबट्रॅक्शन करतो जसं LHS ला केलं तसं RHS ला मग ह्या दोन व्हॅल्यू काय ab cos c प्लस ac cos b प्लस b स्क्वेअर काय ab cos c प्लस bc cos a minus c square है क्या c square का minus ac cos b minus plus minus bc cos a म्हणजे इथे चार टर्म 1 2 3 4 टर्म ह्या प्लस च्या आहेत आणि ह्या दोन टर्म मायनस च्या म्हणजे तुमच्या कोणत्या तरी चार टर्म कॅन्सल होणार इथे cos b कुठे इथे cos b आहे AC cos b plus AC cos b आणि minus AC cos b काय झालं कॅन्सल cos a कुठे या इथे हा काय प्लस BC cos a इथे मायनस BC cos a
म्हणजे हे पण काय झालं कॅन्सल. RHS ला काय आलं AB cos C plus AB cos C means 2AB cos C is equal to A square plus B square minus C square. शिफ्ट करा म्हणजे cos C is equal to A square plus B square minus C square divided by 2AB. हा एक फॉर्म्युला तयार झाला. जर तुम्हाला b चा फॉर्म्युला तयार करायचा असेल cos b चा तर येऊ शकतो किंवा b स्क्वेअर चा म्हणा a स्क्वेअर चा c स्क्वेअर तुम्ही जसा लर्न केला. जर समजा तुम्ही a स्क्वेअर चा फॉर्म्युला लर्न केला असेल त्यानुसार तुमचं रिलेशन चेंज होईल. असे काही आपले सिंपल फॉर्म्युले इज रिलेटेड टू द कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल सॉल्व बाय द नेक्स्ट एक्झाम्पल. लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतील तर ते कमेंट्स बॉक्स मध्ये द्या आणि चॅनल सबस्क्राइब. ओके थँक्स.